मंचुरियन कसे करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। साहित्य बघून घेऊया आपण कोबी घेतलाय पाव किलो बारीक खिसून घेतलाय, ढोबळी मिरची पाव किलो आणि गाजर पाव किलो हे स्वच्छ धुवून बारीक खिसून घेतलेला आहे। मैदा 3 ते 4 चमचे, चवीपुरतं मीठ आणि थोडासा खायचा रंग। आपण हे सगळं एकत्र करून घेऊया। ह्यामध्ये आपण आता मीठ टाकून घेऊया चवीपुरतं। आता आपण ह्यामध्ये हे मैदा टाकून घेऊया। कमी जास्त प्रमाणात तुम्ही करू शकता जर ते आपल्याला लागत असेल कमी। पाण्याचा एकदम थोडासा अंश टाकायचा आणि थोडासा खायचा रंग टाकायचा। आता हे आपण हातानेच एकजीव करून घेऊया जेणेकरून ते व्यवस्थित होतं। पाणी एकदम थोडंसं घ्यायचं। तुम्ही बघू शकता 1 चमचा पाण्यामध्येच आपलं हे मिश्रण पूर्ण एकजीव होणार आहे। फक्त 1 चमचा पाणी घ्यायचं आहे आपण ह्यासाठी। हे पहा आपलं हे मिश्रण आता असं आपण इतकं घट्ट भजीच्या पिठाला जसं आपण मळतो भज्यांचं पीठ त्याप्रमाणे आपण हे मळून घेतलेलं आहे आता व्यवस्थित। आता आपण ह्याचे मंचुरियन करून घेऊया। हे पहा आपलं तेल आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। आता आपण ह्यामध्ये मंचुरियन सोडून घेऊया। तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये छोटी साईज मोठी साईज तुम्ही असं करू शकता। हे पहा हे पहा आता आपण हे किती व्यवस्थित आता एका बाजूने हे फ्राय झालेले आहेत। आता आपण हे पलटी करून घेऊया। हे बघू शकता तुम्ही। हे पहा त्याच प्रकारे आता आपण बाकीचे सगळे मंचुरियन करून घेऊया। मी फ्राय करून घेते तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे आपले आता हे मंचुरियन खाण्यासाठी तयार आहेत। हे आपण शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतो।